नमस्कार, जय हिंद. बीजे अकॅडमी यूट्यूब चॅनल आपल्या सर्वांचे स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, मी एक व्हिडिओ बनवला होता होमगार्ड संदर्भातला, कारण की जे मुंबई होमगार्ड भरती चालू होती आणि त्याच्यामध्ये त्यांची गुण यादी आली होती. त्या संदर्भातला आपण व्हिडिओ बनवला होता. अतिशय म्हणजे चांगल्या पद्धतीने चांगला आणि तुम्ही सुद्धा त्याचं म्हणजे त्याची जे काही त्या व्हिडिओची प्रतिक्रिया आहे चांगल्या पद्धतीने दिलेली आहे मित्रांनो. खूप साऱ्या विद्यार्थी मित्रांनो तो व्हिडिओ आवडलेला होता. तर आजचा जो व्हिडिओ बनवत आहे आपण म्हणजे तो व्हिडिओ सुद्धा तुम्हाला अतिशय उपयुक्त पडणार आहे, कारण की लास्टच्या व्हिडिओमध्ये तुम्ही सर्वांनी सांगितलं होतं की सर होमगार्ड संदर्भात म्हणजे होमगार्ड जे पण काही जिल्हे वगैरे आहेत, प्रत्यक्ष यादी लागलेल्या जिल्ह्यासंदर्भात म्हणजे एखादा व्हिडिओ बनवा म्हणून. तर मित्रांनो तुमच्यासमोर मी एक आता व्हिडिओ घेऊन येत आहे की असाच एक जिल्हा आहे त्या जिल्ह्याची म्हणजे जी आता बृहन्मुंबईची जी काही भरती झाली होती होमगार्ड संदर्भातली, त्या संदर्भात म्हणजे आपण लास्ट टाइम बोललेलं आहे. त्याची काही आपल्याला प्रत्यक्ष यादी अजून लागलेली नाही मित्रांनो, कारण की आत्ताच त्याची गुणवत्ता यादी जाहीर झाली होती. आता तुमच्यासमोर व्हिडिओ येत आहे अहिल्यानगर या जिल्ह्याचं, कारण की अहिल्यानगर जिल्ह्याची प्रत्यक्ष यादी ओपन झालेली आहे. जसं म्हणजे बाकीच्या पण जिल्ह्याच्या प्रत्यक्ष यादी जशा पण काही ओपन होतील त्या पद्धतीने मी आपल्या YouTube चॅनलवर मी तुम्हाला ते प्रत्यक्ष यादी दाखवण्याचा प्रयत्न करतो. आणि त्या अगोदर मित्रांनो आपल्या या चॅनलच्या माध्यमातून मी तुम्हाला एकदम अतिशय उपयुक्तरित्या माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो. त्यामुळे कृपया करून आपल्या चॅनलवर जर कोणी नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला जो बेल आयकॉन आहे त्याला ऑन करून घ्या, जेणेकरून मी कोणताही व्हिडिओ बनवला तर थेट त्याची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचण्यास मदत होईल मित्रांनो. चला मी तुमचा जास्त वेळ घेत नाहीये, आपण लवकरात लवकर व्हिडिओला सुरुवात करूया. आता तुमच्यासमोर दिसत आहे आपले महाराष्ट्र होमगार्ड संदर्भातले जे काही होम पेज आहे, त्या होम पेजवर तुम्हाला दिसतंय होमगार्ड नोंदणी जाहिरात आणि इथं 2 नंबरचा ऑप्शन आलेला आहे. अहिल्यानगरची जी काही प्रत्यक्ष यादी ती ओपन झालेली. अहिल्यानगर जिल्हा होमगार्ड नोंदणी 2024 ला झाली होती मित्रांनो. तर ते 2024 ची जी काही प्रत्यक्ष यादी आता म्हणजे ओपन झालेली आहे. त्या संदर्भात संपूर्ण माहिती पाहणार आहे. आता पहा याच्यामध्ये त्यांनी काय बोललेलं आहे मित्रांनो. प्रतिमान्य जिल्हा माहिती अधिकारी, जिल्हा माहिती कार्यालय अहमदनगर. आपण पहिला विषय नेमकं काय आहे ते पाहून घेऊया. आता याच्यामध्ये त्यांचा विषय आहे नवीन होमगार्ड सदस्य नोंदणी कार्यक्रमाची बातमी वृत्तपत्रातून विनामूल्य प्रसिद्धीस देण्याबाबत हा विषय दिलेला आहे त्याने. पण याच्यामध्ये अतिशय महत्त्वाची माहिती दिलेली आहे पहा. काय म्हणले त्यांनी, महोदय उपरोक्त संदर्भी विषयान्वये सादर करण्यात येते की अहमदनगर जिल्हा होमगार्डच्या अधिपत्याखालील पथक उपपथकामध्ये लक्ष संख्येनुसार अनुशेष भरणीकरिता होमगार्ड नोंदणीचे आयोजन दिनांक 28/8/2024 ते दिनांक 2/9/2024 पर्यंत करण्यात आले होते. नोंदणी प्रक्रिया पूर्ण झालेली असून पथकनिहाय तात्पुरती अंतिम यादी अहिल्यानगर जिल्हा होमगार्ड कार्यालयाच्या नोटीस बोर्डावर अडकवण्यात आली होती. तसेच तात्पुरती प्रत्यक्ष यादी अहिल्यानगर जिल्हा होमगार्ड कार्यालयाची नोटीस बोर्डवर अडकवण्यात आली आहे व जे काही संकेतस्थळ दिले त्या संकेतस्थळ सुद्धा उपलब्ध खालीलप्रमाणे बातमी जिल्ह्यातील सर्व वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध करण्यात यावी ही विनंती. प्रेस नोट काय आहे पहा. अहिल्यानगर जिल्हा होमगार्डमधील विविध पथकांच्या ठिकाणी रिक्त असलेल्या नवीन होमगार्ड सदस्य नोंदणी करण्याचे आयोजन करण्यात आले होते. दिनांक 19/9/2024 रोजी 522 सदस्यांची पथक निहाय. आता मित्रांनो पथक निहाय म्हणतात, अहिल्यानगरसाठी 522 जागा होत्या आणि ते पथक निहाय त्यांनी म्हणजे तात्पुरती अंतिम यादी अहिल्यानगर जिल्हा होमगार्ड कार्यालयाचे नोटीस बोर्डवर अडकवण्यात आली होती. तसेच जे संकेतस्थळ दिलं त्या संकेतस्थळ सुद्धा उपलब्ध त्यांनी करण्यात आली होती. तसेच अहिल्यानगर जिल्हा होमगार्डमधील विविध तालुका पथकांमधील निवड झालेले काही उमेदवार हे प्रशिक्षणास न आल्याने काय म्हणलेले आहेत मित्रांनो, जे ऑलरेडी त्यांची निवड झाली होती पण त्यांनी प्रशिक्षणासाठी हजर राहिले नसल्यामुळं त्यांनी प्रत्यक्ष यादी ओपन केलेली आहे. तात्पुरती प्रत्यक्ष यादी आहे अहिल्यानगर जिल्हा होमगार्ड कार्यालयाच्या नोटीस बोर्डवर म्हणजे अडकवण्यात आलेली आहे. या संकेतस्थळावर सुद्धा त्यांनी उपलब्ध करून दिलेले आहे. आता त्यांनी ऑलरेडी 3 वेळा सांगितले त्यांनी संकेतस्थळ ते दिले. त्या पद्धतीने आपण वाचत चाललोय मित्रांनो. नोंदणीमध्ये पात्र ठरलेल्या उमेदवारांनी जिल्हा होमगार्ड कार्यालय सिद्धी बागेजवळ, ऍड्रेस पाहून घ्या, सिद्धी बागेजवळ पोलीस कवायत मैदान अहिल्यानगर येथे दिनांक 29 मार्च 2025 रोजी म्हणजे तुम्हाला 29 मार्च या रोजी तिथं वैद्यकीय प्रमाणपत्र म्हणजे ज्यावेळी तुम्ही नोंदणीच्या वेळी दिलेल्या कागदपत्रांच्या छायांकित प्रतीसह सकाळी 9 वाजता प्रशिक्षणाकरिता उपस्थित राहावे. तसेच प्रत्यक्ष यादीमधील उमेदवारांचे प्रशिक्षण दिनांक. आता महत्त्वाची गोष्ट आहे, तुम्हाला तिथं डॉक्युमेंट ते घेऊन म्हणजे हजर राहायचं होतं 29 तारखेला. आता 29 तारखेला ज्या पण काही उमेदवारांनी तिथं हजेरी लावलेली आहे त्या उमेदवारांसाठी ही सूचना असणार आहे मित्रांनो, कारण की 16 एप्रिल 2025 ते दिनांक 30 एप्रिल 2025 पर्यंत आयोजित करण्यात आले आहे. काय ते तुमचं प्रशिक्षण आहे 16 तारीख, आता एप्रिल महिन्याच्या 16 तारखेपासून ते 30 एप्रिल पर्यंत तुमचं जे काही प्रशिक्षण आहे ते आयोजित करण्यात आलेलं आहे. वरती तुम्हाला ऍड्रेस सुद्धा दिलेला आहे त्या ऍड्रेसच्या ठिकाणी. तसेच सदर तारखेचे उमेदवार उपस्थित राहणार नाही त्यांचे नाव पात्रता निवड यादीमधून कमी करण्यात येईल याची उमेदवारांनी नोंद घ्यावी. ही एक प्रेस नोट होती मित्रांनो. आता आपल्याला काय पाहायचंय, ज्या पण काही मुलांचं ज्या पण काही उमेदवारांचं प्रत्यक्ष यादीमध्ये नाव आलेलं आहे ती यादी मी तुमच्या समोर आता सादर करणार आहे मित्रांनो. पहा ती यादी कशी आहे.
आता यामध्ये युनिट वाईज दिलेलं आहे, आपण युनिट वाईज यादी पाहणार आहे मित्रांनो. हे पहा, अहमदनगर पहिला युनिट कोणता आहे, अहमदनगरचंच आहे झोन. मग त्याच्यामधली ही लिस्ट आहे. तिथे मार्क्स पहा तुम्हाला क्वालिफाय किती मार्काला दिलेले आहे त्याने, कारण क्वालिफाय हे महत्त्वाचा विषय असते मित्रांनो. आता याच्यामध्ये 21 मार्कापर्यंत कट ऑफ लागलेला आहे पहिल्या झोनला. आता अकोले झोनसाठी किती लागलेला आहे, 28 मार्क, सॉरी 28 नाही 24 मार्कसाठी क्वालिफाय कट ऑफ लागलेला आहे त्यांचं. ते कुठल्या म्हणजे युनिटमध्ये किती मार्कला कट ऑफ लागलेला आहे ते. आता हे बघा, कोपरगाव आहे, कोपरगावला किती 25च लागलेलं आहे. पुढे नेवासाला 26. जागा आहे ना, त्या जागेवर डिपेंड असतात मित्रांनो ते. आता पुढे काय आहे, पारनेरसाठी 25च लागलेलं आहे. पुढचा कुठला आहे, राहातासाठी 24 मार्कावर लागलेला आहे राहाता. संगमनेरसाठी 28 मार्क लागलेला आहे मित्रांनो. शेवगाव आहे, शेवगावला 27चं क्वालिफिकेशन आहे, 27 मार्काला तिथलं लागलेलं आहे. श्रीगोंदा 25साठी 25 मार्क. पुढे हा कोणता आहे, श्रीरामपूर लागलेला आहे 28 मार्कवर मित्रांनो. मेरिटसुद्धा जास्त लागलेले आहे. त्यामुळं आता पहा, म्हणजे तुम्हाला फार मी लास्टचा जो युनिट आहे त्या लास्टच्या युनिटपर्यंत नेलेलं आहे, श्रीरामपूरपर्यंत. त्यामुळं आणि बाकीची जी पण संपूर्ण काय माहिती आहे तुम्हाला, जर काही अडचण असतील, काही तुम्हाला म्हणजे समजलं नसेल, तर कृपया करून आपला कमेंट्स बॉक्स आहे, त्या कमेंट बॉक्समध्ये तुमचा प्रश्न मांडा. त्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला योग्य रीतीनं दिलं जाईल.